राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणार असून 19 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। नागपूरमध्ये 100 वर्षांच्या राजधानीच्या परंपरेमुळे आणि विदर्भ नागपूर करारातील तरतुदीनुसार दरवर्षी एक अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे। याच अनुषंगाने संपूर्ण सचिवालय, मंत्रिमंडळ, अधिकारी कर्मचारी नागपुरात हलवले जातात। मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करणे, निवास खानपानाची व्यवस्था अशा तयारीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो। तरीही अधिवेशनाचा कालावधी वर्षागणिक कमी होत असून यंदा तो अवघ्या काही दिवसांवर आलाय। नागपूर अधिवेशनाचा उद्देश हा विदर्भातील गंभीर प्रश्नांवर म्हणजेच खनिज संपत्ती असूनही उद्योगधंद्यांचा अभाव, शेतीमालाला योग्य भाव नसल्याने वाढती आत्महत्या, सरकार समोर चर्चा घडवून उपाययोजना राबवणे हा आहे। मात्र कमी कालावधी, बाह्य राजकीय मुद्द्यांवरील चर्चा आणि विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यामुळे येथील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे। या पार्श्वभूमीवर अधिवेशनाआधीच मोठं संकट समोर आलंय। कॅबिनेट मंत्र्यांची संख्या वाढल्याने जवळपास 1 डझन मंत्र्यांना परंपरेतील रवी भवन ऐवजी नागभवनात राहावं लागणार आहे। त्यातच मागील वर्षीच्या कामांची 150 कोटी रुपयांची थकबाकी असताना सरकारने यंदा फक्त 20 कोटींची तरतूद केली। यामुळे नाराज ठेकेदारांनी कामबंद आंदोलनाची घोषणा केली असून 1 डिसेंबर पूर्वी दुरुस्तीची सर्व कामं पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। या सर्वांदरम्यान महत्त्वाचा प्रश्न उठतो तो हा की जर एवढा खर्च या अधिवेशनासाठी केला जातोय तर मग याचा कालावधी कमी का केला जातोय? आणि या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मार्गी लागावे ही अपेक्षा असते, पण आधीच कामकाज कमी आणि त्यातही विदर्भाच्या प्रश्नांना वगळून वेगळ्याच प्रश्नांवर भर दिला जातो। 2 वर्षांच्या आधी याच गोष्टींना कंटाळून देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी भर सभेत आवाज उठवला होता। विधानसभेमध्ये चर्चा सत्र सुरू असताना पत्रकार गॅलरीमधून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या घोषणा प्रकाश पोहरेंनी दिल्या होत्या। त्यावेळी आशिष शेलार यांनी विधानसभेत भाषणाला सुरुवातच केली होती। सुरू असलेलं चर्चासत्र थांबवून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती। प्रकाश पोहरे हे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते देखील आहेत, शिवाय शेतकरी नेते देखील आहेत। विदर्भातील आमदार येथील प्रश्नांवर कोणतीच भूमिका घेत नसल्याचं चित्र आहे। अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना प्रत्येक दिवशी महत्त्व नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून दिवस वाया घालवले जातात। यापुढे विदर्भाच्या प्रश्नांवर सभागृहात न बोलणाऱ्या विदर्भातील आमदारांना गावबंदी करा, तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासा अशी अजब मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी त्यावेळी केली होती। पण यावेळी कामकाजाचे दिवस कमी असताना विदर्भाचे प्रश्न जास्तीत जास्त उपस्थित करावे असं कळकळीचं आवाहन येथील आमदारांना प्रकाश पोहरेंनी केलंय। नमस्कार, मी प्रकाश पोहरे। आता आपलं महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन नागपूरला आहे। त्या अधिवेशनाचा मी प्रोग्राम पाहिला। 10 दिवसाचा फक्त त्याने वेळ दिला की जेव्हा की महिना 2 महिन्याचं अधिवेशन आमच्या विदर्भामध्ये व्हायचं पूर्वीच्या काळी, परंतु एवढ्यामध्ये तर त्यांनी विदर्भाला केवळ एक गौण असं समजून उपचार म्हणून हे अधिवेशन घेणं सुरू आहे। मला आशा आहे की किमान 10 दिवसामध्ये विदर्भाचे प्रश्न मार्गी लागतील, कारण अधिवेशन जे आहे ते विदर्भाकरिता आहे, विदर्भाच्या समस्यांकरिता आहे। गेल्या वेळेला सुद्धा हे जे अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये विदर्भाचा एकही प्रश्न या लोकांनी घेतला नव्हता आणि तीच माझी खंत होती या सगळ्या संदर्भामध्ये। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे मी त्यावेळेला माझी नाराजी व्यक्त केली होती। आशा आहे की कमीत कमी त्याची दखल घेऊन यावर्षी तरी या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना हे लोक प्रायोरिटी देतील आणि विदर्भाचे अनेक प्रश्न मार्गी लावतील। विदर्भाच्या आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जागरूकता दाखवावी आणि अगदी आक्रमकपणे आपलं म्हणणं, आपल्या विदर्भाच्या समस्या मांडण्याकरिता पुढे यावं, एवढीच मी या सगळ्या संदर्भामध्ये विनंती करतो। धन्यवाद। अधिवेशनावेळी पूरग्रस्त शेतकरी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील शक्य घोषणा याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नागपूर सज्ज आहे, पण या अल्प अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न खरोखरच मार्गी लागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।